गुड आफ्टरनून. सगळ्यांना माझा आवाज येतोय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. येस सर. ओके. मी तुम्हाला आता हे स्क्रीन शेअर करतो. तुम्हाला फाईली पाठवलेल्या आहेत. ओके. तर आपण चालू करूया. ॲक्च्युली कसं आहे, राऊंडचे जे पेपर होते ते खूप सोपे होते, पण बरेच जणांनी काय त्याच्यात मार्क्स त्यांना मिळाले नाहीत. कारण काय, बेसिकली मुलांनी अभ्यासच नाही केला. पेपर खूप सोपा काढला होता. साधारण शेट पब्लिकेशन आणि मनन पब्लिकेशनचे प्रश्न होते, आणि ते जर समजा कोणी ऑब्जेक्टिव्ह जरी वाचून गेलं असताना तरी 20 मार्क त्याच्यात मिळवणं एक फार मोठी गोष्ट नाही आहे. पण अनफॉर्च्युनेटली तसं नाही झालं. तर आता मी तुमची थोडीशी रिव्हिजन घेणार आहे. आता हे जे 5 दिवस आहे, आपलं 6 तारखेला एक्झाम आपली चालू होते, तर हे 5 दिवस मी थोडी थोडी तुमची रिव्हिजन घेणार आहे, आणि त्याच्याबरोबर तुम्हाला मनन आणि शेट पब्लिकेशनमधनं अभ्यास पण करायचा आहे. जर समजा तुम्ही तेवढं केलं ना, तर हे 5 दिवसात तुम्ही कॉस्टिंगमध्ये आरामात 40च्या वर मार्क्स तुम्हाला मिळवता येतील. ओके, आपण स्टार्ट करूया. तर आपला जो पहिला चॅप्टर आहे कॉस्ट कंट्रोल. बेसिकली हा जो कॉस्ट कंट्रोल टॉपिक आहे ना, हा पूर्ण जर्नल एंट्रीजवरती आहे, आणि याच्या जर्नल एंट्रीजचे रिलेटेड क्वेश्चन जे असतात ते जास्त विचारले जातात. तर आपण आता थोडीशी थेरी आपण बघूया. सगळ्यात पहिलं इंट्रोडक्शन आहे. द बेसिक पर्पज ऑफ कॉस्ट अकाउंटिंग इज टू असर्टन द कॉस्ट ऑलरेडी incurred and maintenance of a set of accounts to record all transaction relating to cost. आता नीट लक्ष द्या. कॉस्ट अकाउंटिंग जसं आपण पहिला जो टॉपिक शिकलो कॉस्टशीट, त्याच्यात आपण शिकलो होतो की हेच याचा जो स्टडी आहे हा आपल्याला कॉस्टचा स्टडी करायचा आहे. म्हणजे खर्च किती आपल्याला आलेला आहे. आपण कुठलीही ॲक्टिव्हिटी करतो किंवा कुठलंही प्रोडक्शन करतो, त्याच्यासाठी किती खर्च लागतो हे रेकॉर्ड करण्याचं शास्त्र किंवा सब्जेक्ट, याला आपण कॉस्ट अकाउंटिंग म्हणतो. आणि त्याचा मेंटेन करणं, त्याचा रेकॉर्ड ठेवणं, ज्या ज्या ट्रान्झॅक्शन कॉस्टशी रिलेटेड आहेत त्याचा रेकॉर्ड ठेवणं म्हणजे कॉस्ट अकाउंटिंग. तर आता इन कॉस्ट अकाउंटिंग ऑल्सो ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्ड ॲज पर डबल एंट्री सिस्टम. म्हणजे जे 11वीत आपण डबल एंट्री सिस्टमची जे शिकलो, तर कॉस्ट अकाउंटिंगमध्ये पण आपण डबल एंट्री सिस्टम वापरतो. मोर एवर financial accounts and cost accounts are written on the basis of some basic document. म्हणजे
आपण 11वीला सोर्स डॉक्युमेंट हा टॉपिक शिकलो होतो. तर त्या टॉपिकमध्ये आपण शिकलो होतो की कुठलीही जर एंट्री करायची असेल तर आपल्याला प्रूफ लागतं. एखादं जर प्रूफ असेल तरच आपण ती एंट्री करतो. तसंच कॉस्ट अकाउंटिंगमध्ये सुद्धा आपल्याला कुठलीही एंट्री जर करायची असेल तर आपल्याला काहीतरी प्रूफ लागतं. विदाऊट प्रूफ आपण कुठलीही एंट्री कॉस्ट अकाउंटिंगमध्ये करू शकत नाही. कॉस्टिंग डिपार्टमेंट इज इंटरेस्टेड इन नॉमिनल अकाउंट्स अँड टू सम एक्सटेंट रिअल अकाउंट्स. तर आता आपण हा जो टॉपिक जेव्हा शिकलो तेव्हा जे कुठले अकाउंट्स आपण बघितले सगळे नॉमिनल अकाउंट होते बहुतेक सगळे. म्हणजे त्याच्यात सगळ्यात पहिलं स्टोअर्स लेजर कंट्रोल होतं. तर स्टोअर्स लेजर कंट्रोल हे मटेरियलचं अकाउंट आहे. त्याच्यानंतर वेजेस कंट्रोल पण हे नॉमिनल अकाउंट आहे. त्याच्यानंतर फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल, ऑफिस ओव्हरहेड कंट्रोल, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड कंट्रोल. तर ही सगळी आपली ही नॉमिनल अकाउंट आहे, ही खर्चाची अकाउंट आहेत. तर खर्चाची जी अकाउंट असतात ती नॉमिनल अकाउंट असतात. आणि काही रिअल अकाउंट्स पण आपण इकडे वापरतो. बट अकाउंटिंग डिपार्टमेंट इज इंटरेस्टेड इन ऑल टाईप्स ऑफ अकाउंट. तर आपण कॉस्टिंगमध्ये इथे म्हटलेलं आहे की इथे नॉमिनल आणि रिअल अकाउंट या दोन अकाउंटकडे जास्तीत जास्त कॉन्सन्ट्रेट केलं जातं. पण जे अकाउंट्स आहे ते सगळ्या टाईपच्या अकाउंटशी त्यांना कन्सर्न आहे. म्हणजे त्याच्यात पर्सनल अकाउंट पण इन्व्हॉल्व आहे. त्याच्यानंतर आता हा जो कॉस्ट कंट्रोल टॉपिक आहे, कॉस्ट कंट्रोलमध्ये दोन प्रकारच्या मेथड्स किंवा सिस्टम असतात. देर आर 2 मेथड्स ऑफ कीपिंग कॉस्ट बुक्स ऑफ अकाउंट्स. सगळ्यात पहिला आहे नॉन इंटिग्रेटेड आणि इंटिग्रेटेड. आता नॉन इंटिग्रेटेड म्हणजे सेपरेट, इंटिग्रेटेड म्हणजे मिक्स. इंटिग्रेटेड म्हणजे फायनान्शियल आणि कॉस्टिंग एक दुसऱ्यांमध्ये जर मिक्स केलं तर त्याला आपण इंटिग्रेटेड म्हणतो. आणि नॉन इंटिग्रेटिंग म्हणजे फक्त कॉस्टिंग रेकॉर्ड मेंटेन ठेवले. तर आपल्या सिलेबसमध्ये इंटिग्रेटेड अकाउंट्स हे आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे. हे जेव्हा तुम्ही एमकॉमला जाल त्या एमकॉमच्या सिलेबसमध्ये इंटिग्रेटेड आणि नॉन इंटिग्रेटेड परत दोन्ही आहे. तर आता टीवायच्या सिलेबसमध्ये तुम्हाला फक्त नॉन इंटिग्रेटेड अकाउंट्सच शिकायचं आहे. तर नॉन इंटिग्रेटेड अकाउंट्स म्हणजे नेमकं काय, तर सीमा जी लंडनची संस्था आहे डिफाईन्स नॉन इंटिग्रेटेड सिस्टम ॲज अ सिस्टम इन विच कॉस्ट अकाउंट्स आर डिस्टिंक्ट फ्रॉम फायनान्शियल अकाउंट. म्हणजे या सिस्टीममध्ये आपल्याला दोन्ही प्रकारचे अकाउंट्स ठेवायला लागतात. म्हणजे कॉस्ट अकाउंट पण ठेवायला लागतं आणि फायनान्शियल अकाउंट पण ठेवायला लागतं. आणि ह्या दोन्ही जे प्रकार आहेत, दोन्ही ज्या पद्धती आहेत या वेगवेगळ्या मेंटेन केल्या जातात. त्याच्यानंतर अंडर दिस मेथड 2 सेपरेट सेट ऑफ बुक्स अकाउंट्स बुक्स आर मेंटेन टू रेकॉर्ड कॉस्ट अँड फायनान्शियल डेटा. म्हणजे आपण काय करतो, 2 वेगवेगळ्या बुक्समध्ये एंट्र्या करतो. पण जे इंटिग्रेटेड असतं त्यांना कॉस्ट आणि फायनान्शियल या 2 वेगवेगळी सेट ऑफ बुक्स मेंटेन करायची गरज नाही. कारण इंटिग्रेटेड म्हणजे एकच सेट ऑफ बुक्स आहे. तो सेट ऑफ बुक्स आपण कॉस्टिंगला पण वापरतो आणि तो फायनान्शियलला पण वापरतो. पण हे जे आपण शिकतो ते नॉन इंटिग्रेटेड आहे. तर नॉन इंटिग्रेटेडमध्ये 2 वेगवेगळ्या सेट ऑफ बुक्समध्ये आपल्याला एंट्री करायला लागतात. कॉस्टिंगचा सेट वेगळा आहे आणि फायनान्शियलचा सेट वेगळा आहे. कॉस्ट अकाउंटंट इज रिस्पॉन्सिबल फॉर मेंटेनन्स ऑफ कॉस्ट रेकॉर्ड. तर जसं फायनान्शियलमध्ये बुक किपिंग किंवा बुक कीपर जो असतो तो रिस्पॉन्सिबल आहे, तसं कॉस्टिंगमध्ये कॉस्ट अकाउंटंट हा रिस्पॉन्सिबल आहे सर्व एंट्र्या रेकॉर्ड करण्यासाठी. इन सच अ केस इट शुड बी एन्श्युअर दॅट इट इज प्रॉपरली लिंकअप टू द फायनान्शियल अकाउंट सो ॲज टू फॅसिलिटेट इझी रिकन्सिलेशन. आता एक लक्ष आपल्याला द्यायचं आहे की दोघं एकमेकांपासून वेगवेगळे आहेत. तर आपल्याला एक लक्ष तिकडे द्यायला पाहिजे की दोघांमध्ये रिकन्सिलेशन सोपं झालं पाहिजे. की जो आपण दुसरा टॉपिक शिकलो मागच्या सेमिस्टरला रिकन्सिलेशन, ते त्यांना करायला जमलं पाहिजे. तर रिकन्सिलेशन त्यांना करायला जमलं पाहिजे. तर अशा प्रकारे कॉस्ट अकाउंटिंग आणि फायनान्शियल अकाउंटिंग मेंटेन केलं पाहिजे. त्याच्यानंतर इन कॉस्ट अकाउंट पर्सनल अकाउंट्स आर नॉट मेंटेन. म्हणजे कॉस्ट अकाउंटमध्ये आपण पर्सनल अकाउंट्स मेंटेन करत नाही. त्याच्यात फक्त नॉमिनल आणि रिअल हे 2च प्रकारचे अकाउंट्स आपण मेंटेन करतो.
इट इज ऑल्सो नोन ॲज कॉस्ट लेजर अकाउंटिंग सिस्टम. त्याला अजून एक जो टर्म वापरली गेली आहे ती आहे कॉस्ट लेजर अकाउंटिंग सिस्टम. तर आता बेसिकली हा जो प्रश्न आहे बेसिक डॉक्युमेंट्स यूज इन कॉस्ट अकाउंटिंग, तर आपल्याला टर्म्स विचारल्या जातात ऑब्जेक्टिव्समध्ये की कुठलं बेसिक डॉक्युमेंट्स आपण वापरतो. तर त्याच्यात आपण एक एक शिकणार आहोत. तर सगळ्यात पहिलं आहे मटेरियल रिक्विजिशन नोट. आता मटेरियल रिक्विजिशन नोट काय असते की प्रोडक्शन डिपार्टमेंटला जे काय मटेरियल त्यांना पाहिजे आहे ते आपल्याकडनं मागवते. म्हणजे आपलं स्टोअर्स डिपार्टमेंट आहे, आपलं स्टोअर्स डिपार्टमेंट आहे, प्रोडक्शन डिपार्टमेंट वेगळं आहे. त्यांना प्रोडक्शन करायला काय काय मटेरियल पाहिजे त्याची जी नोट पाठवली जाते त्याला मटेरियल रिक्विजिशन नोट म्हणतात. अ डॉक्युमेंट विच ऑथोरायझेस अँड रेकॉर्ड्स द इश्यू ऑफ मटेरियल फॉर यूज. म्हणजे ज्याच्यात आपण जे काय मटेरियल प्रोडक्शन डिपार्टमेंटला ट्रान्सफर केलं आहे ते ॲथोराईज करणे. म्हणजे आता कसं आहे, कोणी येऊन इकडे स्टोअर्समधनं मटेरियल घेऊन जाऊ शकत नाही, त्याला प्रॉपर अथॉरिटीची सही लागते. म्हणजे त्याच्या सहीशिवाय आपण स्टोअर्समधनं मटेरियल तिकडे प्रोडक्शन डिपार्टमेंटला ट्रान्सफर करू शकत नाही. म्हणजे त्याच्यात ॲथोरायझेशन आणि रेकॉर्ड अशा दोन्ही गोष्टी मटेरियल रिक्विजिशन नोटमध्ये असतात. त्याच्यानंतर ही ऑब्जेक्टिव्हचीच रिव्हिजन आहे. पुढचं जे आहे मटेरियल रिटर्न नोट. आता मटेरियल रिटर्न नोट म्हणजे काय, जे कुठले मटेरियल आता आपण प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये काही मटेरियल वापरत नाही तर ते परत काय करतो आपण स्टोअर्स डिपार्टमेंटला परत करतो. तर जी कुठली मटेरियल आपण वापरली नाही आहेत ती आपण मटेरियल रिटर्न करतो, ती आपण मटेरियल रिटर्न नोटमध्ये रेकॉर्ड करतो. त्याच्यानंतर पुढचं आहे मटेरियल ट्रान्सफर नोट. मटेरियल ट्रान्सफर नोट नावावरूनच कळतं की जे एका डिपार्टमेंटवरून दुसऱ्या डिपार्टमेंटला ट्रान्सफर करतो ते रेकॉर्ड करतो ते मटेरियल ट्रान्सफर नोट. अ डॉक्युमेंट विच रेकॉर्ड्स द ट्रान्सफर ऑफ मटेरियल फ्रॉम वन स्टोअर टू अनदर, वन कॉस्ट सेंटर टू अनदर और फ्रॉम वन युनिट टू अनदर. म्हणजे इथे काय म्हटलं आहे की एका स्टोअरवरनं दुसऱ्या डिपार्टमेंटला किंवा एका कॉस्ट सेंटरवरनं दुसऱ्या कॉस्ट सेंटरला किंवा एका युनिटवरून दुसऱ्या युनिटला ट्रान्सफर करण्याची जी नोट असते ती मटेरियल ट्रान्सफर नोट. त्याच्यानंतर मटेरियल इश्यू ॲनालिसिस शीट. म्हणजे कुठलं मटेरियल कोणत्या डिपार्टमेंटला दिलं गेलं त्याचं ॲनालाइज करणारी जी शीट असते ती मटेरियल इश्यू ॲनालिसिस शीट. अ डॉक्युमेंट विच इज अ क्लासिफाईड रेकॉर्ड ऑफ मटेरियल इश्यूज रिटर्न अँड ट्रान्सफर. म्हणजे याच्यात ज्या काय मटेरियल रिलेटेड गोष्टी आहेत त्या सगळ्या रेकॉर्ड केल्या जातात आणि त्यांचं ॲनालिसिस केलं जातं. त्याच्यानंतर पुढे लेबर टाईम रेकॉर्ड. आता लेबर टाईम रेकॉर्ड म्हणजे काय, नावावरूनच कळतं की जे लोक आपल्याकडे काम करतात, लेबर लोक, त्यांनी टाईम कुठे कुठे स्पेंड केलेले आहे की कुठल्या जॉबला किती टाईम त्यांनी घालवलेला आहे हे त्याच्यात रेकॉर्ड केलं जातं. अ डॉक्युमेंट विच रेकॉर्ड द अमाऊंट ऑफ टाईम स्पेंट बाय अन एम्प्लॉय शोईंग द ॲनालिसिस बिटवीन अ नंबर ऑफ ॲक्टिव्हिटीज ड्युरिंग अ पेमेंट पिरियड. म्हणजे कुठल्या कुठल्या जॉबचे त्यांना किती रुपये मिळाले त्याचं ॲनालाइज करणारं जे स्टेटमेंट आहे ते लेबर टाईम रेकॉर्ड आहे. इट मे रेकॉर्ड द वेजेस लेबर कॉस्ट पेड फॉर द टाईम स्पेंड. म्हणजे कुठल्या जॉबला त्यांनी किती वेळ दिला आणि त्याला त्याचं किती पेमेंट मिळालं हा रेकॉर्ड आपल्याला लेबर टाईम रेकॉर्डवरनं कळतो. त्याच्यानंतर वेजेस लेबर कॉस्ट ॲनालिसिस शीट. अ डॉक्युमेंट विच इज अ क्लासिफाईड रेकॉर्ड ऑफ टाईम अँड और वेजेस ओप्टेन फ्रॉम द लेबर टाईम रेकॉर्ड. आता हा जो लेबर टाईम रेकॉर्ड आहे त्याच्यावरनं ही वेजेस ॲनालिसिस शीट आपण बनवतो. तर वेजेस ॲनालिसिस शीटवरनं आपल्याला कुठल्या जॉबला किती टाईम लेबरचा वापरला आहे ते आपल्याला कळतं. त्याच्यानंतर मेन याच्यात कसं आहे, जसं मी म्हटलं होतं की बेसिक जर्नल एंट्रीज याच्यात तुम्हाला माहिती पाहिजेत.
तर बेसिक जर्नल एंट्रीज म्हणजे काय, सर्वप्रथम आपण काय करतो, मटेरियल परचेस करतो. तर मटेरियल परचेस करताना आपल्याला स्टोअर्स लेजर कंट्रोल अकाउंटला डेबिट द्यायचं आहे आणि जनरल किंवा कॉस्ट लेजर कंट्रोलला क्रेडिट द्यायचं आहे. म्हणजे नॉमिनल अकाउंटसारखं नॉमिनल अकाउंटला आपण डेबिट देतो आणि आपण कॅश किंवा जर क्रेडिटला परचेस केलं तर क्रेडिटर्सला क्रेडिट देतो. तर या केसमध्ये आपलं नॉमिनल अकाउंटचं नाव आहे स्टोअर्स लेजर कंट्रोल, तर त्याला आपण डेबिट देणार आणि जनरल किंवा कॉस्ट लेजर कंट्रोलला आपण क्रेडिट देणार. तसंच जर समजा वेजेस पे केलं तर नॉमिनल अकाउंटचं नाव आहे वेजेस कंट्रोल अकाउंट, तर वेजेस कंट्रोल अकाउंटला आपण डेबिट देणार आणि जनरल किंवा कॉस्ट लेजर कंट्रोलला आपण क्रेडिट देणार. त्याचप्रमाणे फॅक्टरी ओव्हरहेड्स पे केले, फॅक्टरी ओव्हरहेड जर पे केले तर नॉमिनल अकाउंटचं नाव आहे फॅक्टरी ओव्हरहेड कंट्रोल अकाउंट, त्याला आपण डेबिट देणार आणि जनरल किंवा कॉस्ट लेजर कंट्रोल त्याला आपण क्रेडिट देणार. तर थोडक्यात आपण बघितलं की जे काय नॉमिनल अकाउंट आहे त्याला आपण डेबिट देतो आणि कॉस्ट किंवा जनरल लेजर कंट्रोल त्याला आपण क्रेडिट देतो. आता मी तुम्हाला एक चार्ट ड्रॉ करून दिला होता की कुठला खर्च कुठे ट्रान्सफर होतो. तर त्याच्यात सर्वप्रथम मटेरियल, वेजेस आणि फॅक्टरी ओव्हरहेड्स, मटेरियल, वेजेस आणि फॅक्टरी ओव्हरहेड्स हे तिन्ही WIP कंट्रोलला ट्रान्सफर होतात. म्हणजे इथे उलटी एंट्री येते. म्हणजे जेव्हा ट्रान्सफर होतो तेव्हा WIP कंट्रोल रिसिव्हर आहे, WIP कंट्रोल रिसिव्हर आहे, तर WIP कंट्रोलला आपल्याला डेबिट द्यायचं आहे. तर मटेरियल जेव्हा ट्रान्सफर करतो तेव्हा वर्क इन प्रोग्रेस अकाउंट, वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू स्टोअर्स लेजर कंट्रोल. त्याच्यानंतर वेजेस जेव्हा ट्रान्सफर करतो तेव्हा वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू वेजेस कंट्रोल. फॅक्टरी ओव्हरहेड जेव्हा ट्रान्सफर करतो तेव्हा वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल अकाउंट डेबिट टू फॅक्टरी ओव्हरहेड्स. म्हणजे इकडे आपण काय करतो, जो कुठला खर्च आपण प्रोडक्शनला ट्रान्सफर करत असू त्याला आपण क्रेडिट देतो. जेव्हा आपण तो खर्च करतो तेव्हा डेबिट देतो आणि जेव्हा ट्रान्सफर करतो तेव्हा क्रेडिट देतो. आणि डेबिट आपण कुठल्या अकाउंटला देतो, वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल अकाउंटला देतो. ठीक आहे. त्याच्यानंतर मी तुमच्याबरोबर डिस्कस केलं होतं की प्रोडक्शन डिपार्टमेंटमध्ये गुड्स बनतात आणि ते फिनिश गुड्सला जातात, फिनिश गुड्स कंट्रोलला. तर पुढे जे म्हटलेलं आहे कम्प्लिशन ऑफ फिनिश गुड्स, फिनिश गुड्स कंट्रोल अकाउंट डेबिट टू वर्क इन प्रोग्रेस कंट्रोल. आता फिनिश गुड्स कंट्रोल हा रिसिव्हर आहे आणि जे गुड्स जातात ते वर्क इन प्रोग्रेसवरनं जातात. म्हणजे फिनिश गुड्स कंट्रोलला डेबिट द्यावं लागेल आणि वर्क इन प्रोग्रेसला क्रेडिट द्यावं लागेल. त्याच्यानंतर पुढे आपला ऑफिसचा खर्च होतो, परत सेम आहे, ते नॉमिनल अकाउंट आहे, ऑफिस ओव्हरहेड कंट्रोल टू जनरल कॉस्ट लेजर कंट्रोल. त्याच्यानंतर आपल्या चार्टप्रमाणे जे ऑफिस ओव्हरहेड्स आहेत ते फिनिश गुड्स कंट्रोलला जातात. तर ॲलोकेटिंग ऑफिस ओव्हरहेड्स टू फिनिश गुड्स त्याची एंट्री कशी होते, फिनिश गुड्स कंट्रोल टू ऑफिस ओव्हरहेड्स कंट्रोल. म्हणजे खर्च करताना ऑफिस ओव्हरहेड्स कंट्रोलला डेबिट दिलं आणि ट्रान्सफर करताना ऑफिस ओव्हरहेड्स कंट्रोलला आपण क्रेडिट दिलं आणि फिनिश गुड्स कंट्रोलला ते जातं, फिनिश गुड्स कंट्रोलला आपण ते डेबिट दिलं. त्याच्यानंतर पुढचं जे आहे रेकॉर्डिंग कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. आपण काय करतो, ज्या काय वस्तू विकल्या गेल्या त्याची ओरिजिनल कॉस्ट, मूळ किंमत ही आपण रेकॉर्ड करतो. आता ती जी मूळ किंमत आहे ती फिनिश गुड्सवरनं कॉस्ट ऑफ सेल्सला जाते, फिनिश गुड्सवरनं कुठे जाते, कॉस्ट ऑफ सेल्सला. तर कॉस्ट ऑफ सेल्स रिसिव्हर आहे त्याला आपण डेबिट देणार आणि फिनिश गुड्स कंट्रोल हा तिकडनं ट्रान्सफर होते त्याला आपण क्रेडिट देणार. ठीक आहे. त्याच्यानंतर सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स आपण पे करतो. आता पे करताना सिम्पल आहे, नॉमिनल अकाउंट आहे, सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड कंट्रोलला आपण डेबिट देणार आणि जनरल किंवा कॉस्ट लेजर कंट्रोलला आपण क्रेडिट देणार. आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड जे आहेत ते कॉस्ट ऑफ सेल्सला ट्रान्सफर होतात. म्हणजे कॉस्ट ऑफ सेल्सला आपण डेबिट देणार आणि सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड कंट्रोलला आपण ते क्रेडिट देणार. ओके. तर बेसिकली हे टॉपिक्स आहेत, हे तुम्ही करून जा आणि शिवाय शेट आणि मननमधले ऑब्जेक्टिव्स पण करा, तरी तुम्हाला याच्यात जवळजवळ पैकीच्या पैकी मार्क मिळतात. कारण मेजर हेच आहेत, कॉस्ट कंट्रोल अकाउंटमध्ये आपण फक्त प्रॅक्टिकली करतो ते सम्स आहेत.
पण बेसिकली जर्नल एंट्रीज ह्याच महत्त्वाच्या असतात. जर्नल एंट्रीज कशा काय प्रकारे ते ट्रान्सफर होतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल तुमचं मटेरियल, वेजेस आणि फॅक्टरी ओव्हरहेड्स हे प्रोडक्शनला गेले. त्याच्यानंतर तुमचं ऑफिस ओव्हरहेड्स आहेत ते फिनिश गुड्स कंट्रोलला गेले. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन ओव्हरहेड्स हे कॉस्ट ऑफ सेल्सला गेले. त्याच्यानंतर WIP कंट्रोल फिनिश गुड्स कंट्रोलला गेलं आणि फिनिश गुड्स कंट्रोल कॉस्ट ऑफ सेल्सला गेलं. तर हा चार्ट महत्त्वाचा आहे. तर आता आपण पुढचा टॉपिक घेऊया. पुढचा टॉपिक आहे तुमचा कॉस्ट, हे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग, त्याचे आपण घेऊया. ओके, सगळ्यांना स्क्रीन दिसतंय का? चॅटबॉक्सवर रिप्लाय करा. येस. ओके. आता हा कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग आहे. तर कॉन्ट्रॅक्ट म्हणजे नेमकं काय? अ कॉन्ट्रॅक्ट इज नथिंग बट अ बिग जॉब तर कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग म्हणजे काय? इट इज अ बिग जॉब हॅव्हिंग द फॉलोइंग स्पेशल फीचर्स. म्हणजे एक मोठं काम आपल्याला करायचं असतं आणि त्याचे फीचर्स आहेत. अ हाय प्राईज ऑफ थाउजंड्स ऑर लॅक ऑफ रुपीज, म्हणजे त्याची जी किंमत असते ती हजारांमध्ये, लाखांमध्ये आणि करोडोंमध्ये असते. द पिरियड टेकन फॉर कम्प्लिशन मे बी मंथ्स ऑर इवन इयर्स, म्हणजे महिने लागतात काम पूर्ण व्हायला, तर कधी कधी वर्षही लागतात. वर्क मे बी ॲक्च्युअली डन ॲट अ साईट अवे फ्रॉम द मेन ऑफिस ऑफ द कॉन्ट्रॅक्टर. तर मी तुम्हाला थेरी शिकवताना मी सांगितलं होतं की जे कॉन्ट्रॅक्टरचं जे ऑफिस आहे त्याला स्टोर्स म्हणतो आणि जिकडे काम चालतं, बांधकामचं काम चालतं, त्याला साईट म्हणतात. तर साईट लांब असते त्याच्या कॉन्ट्रॅक्टरच्या मेन ऑफिसपासनं. कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग इज द मेथड ऑफ कॉस्टिंग यूज टू फाइंड आउट कॉस्ट ऑफ इच कॉन्ट्रॅक्ट. तर ही कुठली मेथड आहे? तर या मेथडमध्ये आपण प्रत्येक कॉन्ट्रॅक्टला किती खर्च आला हे कॅल्क्युलेट करतो. तर हा एक जॉब कॉस्टिंगचा व्हेरियंट आहे. इट इज अ टाईप ऑफ ऑर व्हेरियंट ऑफ जॉब कॉस्टिंग. तर हा जॉब कॉस्टिंगचा प्रकार आहे. जॉब कॉस्टिंग इज डिफाईन्ड ॲज अ फॉर्म ऑफ स्पेसिफिक ऑर्डर कॉस्टिंग वेअर कॉस्ट आर ॲट्रिब्युटेड टू द कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगची डेफिनेशन काय की ते एक स्पेसिफिक ऑर्डर कॉस्टिंग आहे. म्हणजे कस्टमर जे काय आपल्याला ऑर्डर देतोय त्याच्या ऑर्डरप्रमाणे आपण त्याचं काम करतोय, तर त्याच्यात कशा प्रकारे कॉस्ट वेगवेगळ्या ठिकाणी आपण ॲट्रिब्यूट करतो, तर त्याला आपण काय म्हणतो? कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. इट अप्लाइज वेअर वर्क इज अंडरटेकन टू कस्टमर स्पेशल रिक्वायरमेंट अँड ईच ऑर्डर इज ऑफ लॉंग डिस्ट्रीब्युशन. तर हे कशाला ॲप्लिकेबल आहे? कस्टमर स्पेशल रिक्वायरमेंट, आणि जे पर्टिक्युलर काम आहे ते खूप जास्त वेळ चालणारं आहे. द वर्क इज युजली कन्स्ट्रक्शनल अँड इन जनरल द मेथड इज सिमिलर टू जॉब कॉस्टिंग. तर बहुतेक करून आपण कन्स्ट्रक्शनलचंच आपण अकाउंटिंग करतो आणि इकडे ही जी मेथड आपण फॉलो करतो ती जॉब कॉस्टिंगशी सिमिलर आहे. तर आता अ कॉन्ट्रॅक्ट इन्व्हॉल्व्स टू पार्टीज. एका कॉन्ट्रॅक्टमध्ये दोन पार्टीज असतात, एक कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टी. आता कॉन्ट्रॅक्टर कोण आहे? तो जो काम घेतो. कॉन्ट्रॅक्टर इज अ पर्सन हू अंडरटेक्स द कॉन्ट्रॅक्ट. तर जो बांधकाम करण्याचं काम करतो तो कॉन्ट्रॅक्टर आहे.
आणि कॉन्ट्रॅक्टी म्हणजे कोण, जो काम देतो. कॉन्ट्रॅक्टी इज द पर्सन फॉर हुम द कॉन्ट्रॅक्ट जॉब इज अंडरटेकन, म्हणजे ज्याच्यासाठी आपण काम घेतो तो कॉन्ट्रॅक्टी. त्याच्यानंतर कॉन्ट्रॅक्ट काय, हे एक ॲग्रीमेंट आहे. कॉन्ट्रॅक्टर आणि कॉन्ट्रॅक्टीमध्ये ॲग्रीमेंट आहे की कशा प्रकारे काम करायचं, कशा प्रकारे त्याला पैसे मिळणार आहेत, त्याचं ॲग्रीमेंट म्हणजे कॉन्ट्रॅक्ट. कॉन्ट्रॅक्ट इज द ॲग्रीमेंट युजली रिटन, हे मोस्ट प्रोबेबली रिटन असतं बिटवीन द कॉन्ट्रॅक्टर अँड कॉन्ट्रॅक्टी, कंटेनिंग द डिटेल्स सच ॲज नेचर ऑफ जॉब, म्हणजे जॉबचं नेचर काय. त्याच्यानंतर टाईम ऑफ कमेन्समेंट अँड कम्प्लिशन, कधी सुरू करणार आधी कधी संपणार. टोटल प्राईस ड्यू, ते त्याचा मोबदला, त्याची प्राईस किती आहे. मोड ऑफ पेमेंट, कशा प्रकारे पेमेंट करणार, आणि बाकीच्या टर्म्स त्या ॲग्रीमेंटमध्ये असतात. ऑल इंजिनिअरिंग फर्म्स, सिव्हिल, मेकॅनिकल एक्सेट्रा एंगेज इन बिग जॉब, तर ज्या इंजिनिअरिंग फर्म असतील, भले सिव्हिल असतील मेकॅनिकल असतील, हे मोठे मोठे जॉब करण्यात मग्न असतात. अँड कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग्स, डॅम, इरेक्शन ऑफ फॅक्टरीज, ब्रिज अँड फॅब्रिकेशन ऑफ लार्ज मशिनरीज, इक्विपमेंट एक्सेट्रा एम्प्लॉय द टेक्निक ऑफ कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग. तर कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग कुठे कुठे आपण अप्लाय करतो. पहिलं म्हणजे काय, बिल्डिंग बांधायला, डॅम बांधायला, फॅक्टरी बनवायला, त्याच्यानंतर ब्रिजेस बनवायला, मशिनरी, मोठमोठ्याला मशिनरी बनवायला, इक्विपमेंट बनवायला आपण कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगची टेक्निक वापरतो. कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग एनेबल्स द कॉन्ट्रॅक्टर टू असर्टन अँड कंट्रोल द कॉस्ट ऑफ ईच जॉब ऑर कॉन्ट्रॅक्ट. तर कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगमुळे काय होतं की कॉन्ट्रॅक्टरला मदत होते की त्याला कळतं खर्च किती झालेला आहे आणि कंट्रोल कसा, खर्चावरती कंट्रोल कसा केला पाहिजे, या दोन गोष्टी कॉन्ट्रॅक्टरला कळतात. आता आपण त्याचे काय फीचर्स बघूया. फीचर्समध्ये अ फॉर्मल ऑफिशियल कॉन्ट्रॅक्ट. आता ऑफिशियल कॉन्ट्रॅक्ट हे बनवलं जातं बिटवीन कॉन्ट्रॅक्टी कस्टमर अँड कॉन्ट्रॅक्टर सप्लायर. तर या दोघांमध्ये एक ऑफिशियल कॉन्ट्रॅक्ट बनवलं जातं. वर्क इज अंडरटेकन टू कस्टमर स्पेशल रिक्वायरमेंट. कधी कधी स्पेशल रिक्वायरमेंट कस्टमर सांगतो की मला अशा प्रकारे पाहिजे, तशा प्रकारे पाहिजे, तर ज्या काय त्याच्या स्पेशल रिक्वायरमेंट आहेत त्याच्याप्रमाणे काम केलं जातं. द वर्क इज फॉर अ रिलेटिव्हली लॉंग ड्युरेशन, म्हणजे थोडा काळ मोठा असतो, वेळ भरपूर लागतो. द वर्क इज फ्रिक्वेंटली कन्स्ट्रक्शनल इन नेचर. मोस्ट प्रोबॅबली जे काम आहे ते कन्स्ट्रक्शनचं असतं. द मेथड ऑफ कॉस्टिंग इज सिमिलर टू जॉब कॉस्टिंग, म्हणजे जसं जॉब कॉस्टिंगमध्ये आपण रेकॉर्ड करतो त्याच प्रकारे कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंगमध्ये पण आपण रेकॉर्ड करतो. द वर्क इज फ्रिक्वेंटली बेस्ड ऑन साईट, म्हणजे जास्त करून जे काम होतं ते साईटवरतीच होतं. इट इज नॉट अनयुज्युअल फॉर अ साईट टू हॅव इट्स ओन कॅशियर अँड टाईमकीपर. आता काय की बऱ्याच वेळेला कंपन्यांना परवडत नाही की प्रत्येक साईटला एखादा कॅशियर ठेवावा, टाईमकीपर ठेवावा. त्यामुळे एकच माणूस जो कंपनीचा आहे तो सर्व कॉन्ट्रॅक्टचा कॅशियर आणि टाईमकीपर हे दोन्ही कामं तो करत असतो. बिकॉज ऑफ द लार्ज साईज ऑफ द जॉब, मेनी कॉस्ट आयटम्स विच आर युजली थॉट ऑफ ॲज प्रोडक्शन ओव्हरहेड्स आर चार्ज टू डायरेक्ट कॉस्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे आपण कॉस्टशीटमध्ये बघितलं की ओव्हरहेड्स हा जो खर्च असतो तो डायरेक्ट खर्च नाही आहे, पण कॉन्ट्रॅक्टमध्ये जरी ओव्हरहेड जरी कुठला खर्च आला तरी त्याला आपण डायरेक्ट कॉस्ट म्हणूनच ट्रीट करतो, कारण खर्च खूप अमाप प्रमाणात होतो. आणि त्यावेळेला कसं आहे की त्यावेळेला क्लासिफिकेशन करणं कठीण असतं. फॉर एक्झाम्पल सुपरविजन, त्याच्यानंतर प्लॅन्ट हायर करणे, भाड्याने घेणे, डेप्रिसिएशन, या सगळ्या गोष्टी आपण डायरेक्ट कॉस्ट म्हणूनच कन्सिडर करतो. इट इज अप्लाइड इन इंडस्ट्रीज एंगेज इन कन्स्ट्रक्शन ऑफ बिल्डिंग, रोड, ब्रिजेस और अदर कन्स्ट्रक्शन वर्क और अंडरटेकिंग इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स. तर आपण कुठे कुठे याचा वापर करतो, बिल्डिंग बनवायला, रोड बनवायला, ब्रिज बनवायला, अजून काय दुसरं कन्स्ट्रक्शन काम असेल तर, किंवा इंजिनिअरिंग प्रोजेक्ट्स असतील तर ते त्याच्यासाठी आपण कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग वापरतो. आता पुढे आहे कॉस्टिंग प्रोसिजर, आपण कशा प्रकारे अकाउंटिंग करतो. इन कॉन्ट्रॅक्ट कॉस्टिंग इच कॉन्ट्रॅक्ट इज ट्रीटेड ॲज अ सेपरेट कॉस्ट युनिट. म्हणजे प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट हे सेपरेट पकडलं जातं. सगळ्या कॉन्ट्रॅक्टचं एकच ठिकाणी एंट्री होत नाही, प्रत्येक कॉन्ट्रॅक्टची वेगवेगळ्या ठिकाणी एंट्री होते. इच कॉन्ट्रॅक्ट इज गिवन अ स्पेसिफिक कॉन्ट्रॅक्ट नंबर. प्रत्येक कॉन्ट्रॅक्टला आपण एक कॉन्ट्रॅक्ट नंबर देतो. अ सेपरेट अकाउंट इज ओपन फॉर इच कॉन्ट्रॅक्ट
टू रेकॉर्ड द कॉस्ट अँड इन्कम पर्टेनिंग टू दॅट पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे आपण काय करतो, एक कॉन्ट्रॅक्ट अकाउंट जे बनवतोय ते प्रत्येक कॉन्ट्रॅक्ट अकाउंटसाठी वेगळं आहे. तर त्याच्या आपण रेकॉर्ड काय करतो, जो काय खर्च त्या कॉन्ट्रॅक्टसाठी झालेला आहे किंवा जे काय इन्कम त्या कॉन्ट्रॅक्टवरून निघालेलं आहे ते आपण तिकडे त्या कॉन्ट्रॅक्ट अकाउंटमध्ये आपण रेकॉर्ड करतो. ब्रॉडली स्पीकिंग, द कॉन्ट्रॅक्ट अकाउंट इज डेबिटेड विथ इट कॉस्ट, मटेरियल, लेबर अँड एक्सपेन्सेस अँड क्रेडिटेड विथ द कॉन्ट्रॅक्ट प्राइस इन ऑर्डर टू ॲसर्टेन प्रॉफिट ऑर लॉस ऑन द कम्प्लिशन ऑफ दॅट पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे थोडक्यात काय, तर आपण जो काय खर्च आहे मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेस यांना आपण डेबिट देतो आणि जे काय कॉन्ट्रॅक्ट प्राईज आहे त्याला आपण क्रेडिट देतो की जेणेकरून आपण त्याच्यातनं प्रॉफिट किंवा लॉस आपण कॅल्क्युलेट करू शकतो. कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट इज डिफाइंड ॲज ॲग्रिगेटेड टोटल कॉस्ट रिलेटिव्ह टू अ सिंगल कॉन्ट्रॅक्ट डेझिग्नेटेड ॲज अ कॉस्ट युनिट. तर कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट म्हणजे काय, जो काय टोटल खर्च आपल्याला एका कॉन्ट्रॅक्टसाठी लागलेला आहे त्याला आपण काय म्हणणार, कॉन्ट्रॅक्ट कॉस्ट म्हणणार. each contract account is debited with the cost of material, labor and direct expenses. जसं मी सांगितलं होतं की आपण डेबिट कुणाला काय काय गोष्टींना देतो, मटेरियल, लेबर आणि एक्सपेन्सेसला देतो. डायरेक्टली इन्कर्ड फॉर अ पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट प्लस इट शेअर ऑफ द ओव्हरहेड्स. म्हणजे आपण जसं ओव्हरहेड्समध्ये शिकलो होतो क्लासिफिकेशन, तसं ओव्हरहेड्सचा जो हिस्सा आहे या कॉन्ट्रॅक्टचा तो आपण इकडे रेकॉर्ड करतो. त्याच्यानंतर आता वेगवेगळे आपण एलिमेंट्स बघूया. सगळ्यात पहिलं मटेरियल. मटेरियल हे खूप महत्त्वाचं एलिमेंट आहे. आपण लेक्चर घेताना पण हे डिस्कस केलं होतं की मटेरियल एखाद्या कॉन्ट्रॅक्टसाठी हे खूप महत्त्वाचं एलिमेंट असतं. कॉन्ट्रॅक्ट्स आर जनरली कॅरीड आउट ॲट साईट अवे फ्रॉम द हेड ऑफिस ऑफ द कॉन्ट्रॅक्टर. तर जनरली कसं असतं की जे काय कॉन्ट्रॅक्ट असतं ते कॉन्ट्रॅक्टरच्या हेड ऑफिसपासून लांब चालू असतं. So the material required for the contract may be issued from the stores or may be directly brought to the site. तर कधी कधी काय होतं की आपण जे आपलं हेड ऑफिसचं स्टोअर्स आहे तिकडनं मटेरियल आपण साईटला घेऊन जातो किंवा डायरेक्टली आपण परचेस करतो. तर आपण त्याचे एक एक पॉईंट्स बघूया. सगळ्यात पहिलं जे आहे ते मटेरियल इश्यूड ब्रॉड, म्हणजे मटेरियल आपण स्टोअर्समधनं घेऊन गेलो किंवा नवीन परचेस केलं. The cost of material issued by the stores or brought directly at site is debited to the contract account. तर हा आपला खर्च आहे. आपण मटेरियल स्टोअर्समधनं नेलं काय किंवा नवीन परचेस केलं काय तो आपला खर्च आहे. तर आपण काय करतो, कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला डेबिट देतो. त्याच्यानंतर पुढचा पॉईंट आहे मटेरियल सप्लायड बाय कॉन्ट्रॅक्टी. म्हणजे जो कॉन्ट्रॅक्टी आहे तो कधी कधी आपल्याला मटेरियल काही देतो. इफ एनी मटेरियल इज सप्लायड बाय कॉन्ट्रॅक्टी, एक्झाम्पल सिमेंट इन कन्स्ट्रक्शन कॉन्ट्रॅक्ट, इट इज नॉट डेबिटेड टू द कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. म्हणजे कुठलंही जर मटेरियल जर कॉन्ट्रॅक्टीने दिलं तर आपण कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला डेबिट देत नाही. त्याच्यासाठी एक सेपरेट मेमोरँडम अकाउंट आपण बनवतो. त्याच्यानंतर मटेरियल ट्रान्सफर. आता हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. मटेरियल ट्रान्सफर कसं असतं की एका कॉन्ट्रॅक्टवरनं मटेरियल जातं आणि ते दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टला मिळतं. तर जिकडनं ज्या कॉन्ट्रॅक्टवरनं जातं त्या कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला आपल्याला क्रेडिट द्यायचं आहे. जिकडनं जातं त्या कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला आपल्याला क्रेडिट द्यायचं आहे आणि ज्याला ते मटेरियल मिळतं त्याला आपल्याला डेबिट द्यायचं आहे. इफ एनी मटेरियल इज ट्रान्सफर फ्रॉम वन कॉन्ट्रॅक्ट टू अनदर, द कॉन्ट्रॅक्ट अकाउंट विच रिसिव्ज द मटेरियल इज डेबिटेड. ज्याला मटेरियल मिळतं ते डेबिट करणार. अँड द कॉन्ट्रॅक्ट अकाउंट विच ट्रान्सफर द मटेरियल इज क्रेडिटेड. जे ट्रान्सफर करणार ते क्रेडिट देणार. ओके. त्याच्यानंतर मटेरियल रिटर्न टू स्टोअर्स सप्लायर्स. कधी कधी काय असतं की आपण जे स्टोअर्स आहे किंवा सप्लायर आहे त्यांना मटेरियल परत करतो. इफ एनी मटेरियल इज रिटर्न टू द स्टोअर्स ऑर टू द सप्लायर, द कॉन्ट्रॅक्ट अकाउंट इज क्रेडिटेड. जर समजा आपण मटेरियल रिटर्न केलं तर आपण काय करतो, कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला क्रेडिट देतो. त्याच्यानंतर मटेरियल लॉस्ट किंवा डिस्ट्रॉयड. मटेरियल आपलं समजा लॉस झालं किंवा डिस्ट्रॉयड झालं तर आपण काय करतो, त्याला आपण क्रेडिट करतो कारण तो ॲबनॉर्मल लॉस आहे. द मटेरियल लॉस ऑर डिस्ट्रॉयड बाय थेफ्ट, फायर, ॲक्सिडेंट एक्सेट्रा इज अन ॲबनॉर्मल लॉस
द कॉस्ट ऑफ मटेरियल लॉस ऑर डिस्ट्रॉइड इज डेबिटेड टू कॉस्टिंग P&L अँड क्रेडिटेड टू कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. म्हणजे आपल्याला कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला ते क्रेडिट द्यायचं आहे आणि कॉस्टिंग P&L अकाउंटला डेबिट द्यायचं आहे. त्याच्यानंतर सेल ऑफ मटेरियल. कधी कधी आपण जे खराब मटेरियल असतं ते विकतो. समटाईम्स द सरप्लस मटेरियल ऑर स्क्रॅप एक्सेट्रा मे बी सोल्ड ॲट प्रॉफिट ऑर लॉस. तर कधी कधी विकून आपल्याला प्रॉफिट होतो, कधी कधी विकून आपल्याला लॉस होतो. सच प्रॉफिट ऑर लॉस इज ट्रीटेड ॲज ॲबनॉर्मल आयटम ॲट नॉट अलाउड टू अफेक्ट द कॉस्ट ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. तर तो जो काय प्रॉफिट किंवा लॉस होईल तो आपण कॉन्ट्रॅक्ट अकाउंटमध्ये त्याचा परिणाम होऊन देत नाही. प्रॉफिट किंवा लॉस आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला ट्रान्सफर करतो. हेन्स द प्रॉफिट ऑर लॉस ऑन सेल ऑफ मटेरियल इज डायरेक्टली ट्रान्सफर टू कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. तर तो प्रॉफिट किंवा लॉस आपण कुठे ट्रान्सफर करतो? कॉस्टिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला. त्याच्यानंतर शेवटचा जो पॉईंट आहे मटेरियल ॲट साईट म्हणजे क्लोजिंग स्टॉक. जे मटेरियल आपल्या साईटवरती ॲट द एंड ऑफ द इयर पडलेलं असतं. इफ सम स्टॉक इज लाईंग ॲट साईट ऑन कम्प्लिशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट ऑर ॲट द एंड ऑफ द अकाउंटिंग इयर. म्हणजे इथे काय म्हटलं आहे, कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाल्यावरती किंवा वर्षाच्या शेवटी जर समजा कुठलं मटेरियल आपल्या साईटवरती असेल तर त्याला आपण काय म्हणतो? मटेरियल ॲट साईट. तर हे मटेरियल ॲट साईट आपण क्रेडिटला दाखवतो. म्हणजे वर्क इन प्रोग्रेसच्या अंदर 3 आयटम आहेत, वर्क सर्टिफाईड, वर्क अनसर्टिफाईड आणि मटेरियल ॲट साईट. ते मटेरियल ॲट साईटला आपण क्रेडिट देतो. Thus in effect, finally, contract account is charged with the net cost of the material used for the contract. म्हणजे थोडक्यात काय की आपण जे काय मटेरियल आपण वापरलं गेलेलं आहे, कॉन्ट्रॅक्टसाठी जे मटेरियल वापरलं गेलं आहे तेवढंच आपण तिकडे चार्ज करतो. जे उरलं आहे ते मायनस केलं जातं. समजा 10 लाखाचं मटेरियल आपण घेतलं आणि 2 लाखाचं राहिलं तर 8 लाखच आपण कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला चार्ज करणार. जे 2 लाखाचं मटेरियल आपण वापरलं नाही आहे ते चार्ज नाही करणार. त्याच्यानंतर जो पुढचा पॉईंट आहे लेबर. आता लेबर हे खूप महत्त्वाचं आहे मटेरियलच्या नंतर. ॲज द वर्क इज परफॉर्म ॲट द साईट इट सेल्फ द पेमेंट मेड टू ऑल पर्सन्स वर्किंग ॲट द साईट्स आर डायरेक्टली डेबिटेड टू द कॉन्ट्रॅक्ट अकाउंट. तर जे काय आपण पैसे जे काय आपण वेजेस पे करतो ते डायरेक्टली साईटवरतीच पे करतो. तर जे काय वेजेस आपण पे केलेले आहेत ते आपण कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला डेबिट करणार. दिस वुड इन्क्लूड वेजेस पेड टू द वर्कर्स, द सॅलरी पेड टू द सुपरवायझर्स अँड ऑल्सो द रेम्युनरेशन पेड टू इंजिनियर्स एक्सेट्रा हू आर डायरेक्टली अँड सोलली ऑक्युपाईड विथ द कॉन्ट्रॅक्ट. म्हणजे जे वर्कर्सना वेजेस आपण पे केले किंवा सुपरवायझर लोकांना सॅलरी पे केली किंवा इंजिनियर लोकांना त्यांचं रेम्युनरेशन पे केलं तर हे सगळे डायरेक्टली कॉन्ट्रॅक्टशीच रिलेटेड असतात. त्यामुळे आपण काय करतो, त्यांचे जे पैसे आहेत ते कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला डेबिट देतो. त्याच्यानंतर डायरेक्ट एक्सपेन्सेस. आता डायरेक्ट एक्सपेन्स म्हणजे काय? द एक्सपेन्सेस डायरेक्टली रिलेटिंग टू द कॉन्ट्रॅक्ट आर डेबिटेड टू द कॉन्ट्रॅक्ट कन्सर्न. म्हणजे ज्या कुठल्या कॉन्ट्रॅक्टसाठी आपण भरलेले आहेत तर त्याला आपण काय करणार? डेबिट देणार. आता त्याचे एक्झाम्पल्स काय? फॉर एक्झाम्पल इन कॉन्ट्रॅक्ट फॉर कन्स्ट्रक्शन ऑफ द बिल्डिंग फीज पेड टू अन आर्किटेक्ट. आपण आर्किटेक्टला जर फी पे केली फॉर प्रिपेअरिंग द प्लॅन अँड डिझाईन ऑफ द बिल्डिंग तर त्याला फी आपण कशासाठी पे करतो? प्लॅन आणि डिझाईन बनवायला. ऑर द पेमेंट मेड टू द सब कॉन्ट्रॅक्टर फॉर इलेक्ट्रिकल फिटिंग. आता आपण बांधकाम करण्याचं काम करतो, जे इलेक्ट्रिकल फिटिंग करतात त्यांना आपण सब कॉन्ट्रॅक्ट देतो. म्हणजे त्यांना जे पैसे देतो ते सब कॉन्ट्रॅक्ट आहे. इरेक्शन ऑफ लिफ्ट्स इन द बिल्डिंग. म्हणजे कुठल्या जर बिल्डिंगला लिफ्ट लावायचे असतील तर त्याला पैसे देतो. तर हे सगळे डायरेक्ट एक्सपेंडिचर आहेत अँड आर डेबिटेड टू द पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्ट. तर आपण काय करतो? त्या पर्टिक्युलर कॉन्ट्रॅक्टला आपण डेबिट देतो. तर आपण काय करूया, आता एक हा शेवटचा मुद्दा घेऊया आणि पुढे लेक्चर आपण उद्या कंडक्ट करूया. शेवटचा मुद्दा आहे आपला कॉन्ट्रॅक्ट प्राईस. तर कॉन्ट्रॅक्ट प्राईस काय? हे कन्सिडरेशन आहे, तो मोबदला आहे जो कॉन्ट्रॅक्टरला देणार आहे. तर कॉन्ट्रॅक्ट प्राईस इज द कन्सिडरेशन पेबल बाय कॉन्ट्रॅक्टी टू द कॉन्ट्रॅक्टर. म्हणजे ती एक किंमत आहे जी कॉन्ट्रॅक्टरला देणार आहे. तर कॉन्ट्रॅक्टी अकाउंट इज डेबिटेड अँड कॉन्ट्रॅक्ट अकाउंट इज क्रेडिटेड वेन कॉन्ट्रॅक्ट प्राईस ऑन कम्प्लिशन ऑफ द कॉन्ट्रॅक्ट. तर हा प्रश्न आपल्या राऊंडच्या एक्झामला विचारला होता की कॉन्ट्रॅक्ट पूर्ण झाल्यानंतर
आपण कॉन्ट्रॅक्टी अकाउंटला काय करतो, तर कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला क्रेडिट देतो, कॉन्ट्रॅक्ट अकाउंटला क्रेडिट देतो आणि कॉन्ट्रॅक्टी अकाउंटला डेबिट देतो. वेन द कॉन्ट्रॅक्टी मेक्स द पेमेंट, जेव्हा कॉन्ट्रॅक्टी आपल्याला पैसे पे करतो टुवर्ड्स द कॉन्ट्रॅक्ट प्राइस, बँक अकाउंट इज डेबिटेड, म्हणजे पैसे आपल्याकडे येतात त्यावेळेला बँक अकाउंटला डेबिट देतो आणि कॉन्ट्रॅक्टी अकाउंटला क्रेडिट देतो विथ द अमाऊंट सो रिसिव्ड, म्हणजे जी काय अमाऊंट आपल्याला मिळाली आहे त्या अमाऊंटनी कॉन्ट्रॅक्टी अकाउंटला आपण क्रेडिट देतो. ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपण संपूया. उद्याचा टाईम आणि लिंक मी थोड्या वेळाने तुम्हाला पाठवीन. उद्याही तुम्ही लेक्चर्स अटेंड करा. ठीक आहे, तर आजचं लेक्चर आपण संपूया. सगळ्यांना थँक्यू.